मंदोत्साहम अतिस्थूलम अतिस्निग्धम महाशनम. प्रमेह कोणाकोणाला होऊ शकतो या बाबतीतला हा श्लोक आहे. ज्या व्यक्तीला भोजनाचा लोभ आहे, म्हणजे सारखं खावंसं वाटतं, स्नान करणं फिरणं यांचा आळस आहे, म्हणजे जो व्यायाम करत नाही, हालचाली करत नाही, ज्याला आंघोळीचा सुद्धा कंटाळा येतो, असा व्यक्ती मंद उत्साह, म्हणजे ज्याला कुठल्याच कामात उत्साह नसतो, जो अतिस्थूल आहे अशी व्यक्ती, आणि ज्याच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे ज्याला आपण तेलकट म्हणतो किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत, पनीर आहे, दूध आहे, साखर आहे, हे खूप जास्त आहे, आणि महाशनम म्हणजे ज्याचा आहार खूप जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे, पुन्हा पुन्हा खाणारी, जास्त प्रमाणात खाणारी जी माणसं आहेत, या सर्वांना लवकरच प्रमेह होतो असं म्हटलंय. आणि त्यासाठी एक छान उपमा दिलेली आहे. असा पक्षी जो नीड द्रुम इव अंडजहा, म्हणजे ज्या वृक्षावर त्याचं घर आहे, असा जो वृक्ष आहे, असं झाड आहे, त्या जंगलातून सुद्धा पक्षी जसं शोधून काढतो, त्याप्रमाणे प्रमेह रोग अशा मनुष्याला शोधून काढतोच, ज्याला या सांगितलेल्या सवयी आहेत किंवा अशी जीवनशैली आहे. तपासून बघा बरं स्वतःची जीवनशैली कशी आहे.